लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय श्री अजितजी डोभाल हे एक राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्व. नमस्कार मित्रांनो, मी विजय पाठक. राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं की देशभक्ती, धैर्य, गुप्त रणनीती आणि राष्ट्रीय सुरक्षेची आठवण येते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय श्री अजितजी डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे आणि दिला गेला आहे सुद्धा. हा सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि देशसेवेचा गौरव आहे. अनेकांच्या मते या पुरस्कारामुळे श्री डोभाल यांचा गौरव झाला तर आहेच, पण त्यांच्या कार्यामुळं या पुरस्काराची सुद्धा प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. राष्ट्रसेवा, नेतृत्व, सामाजिक कार्य आणि राष्ट्रीय योगदान याचा गौरव करणारा हा पुरस्कार देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारापैकी एक मानला जातो. अजित डोभाल हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार आहेत. ते भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त अधिकारी असून त्यांनी अनेक दशकांपर्यंत गुप्तचर क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतातील सर्वात अनुभवी सुरक्षा रणनीतिकारांपैकी एक मानलं जातं. त्यांची राष्ट्रभक्त म्हणून सुद्धा ओळख आहे. अजित डोभाल यांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित राहिले आहे. सीमापारचा दहशतवाद असो, अंतर्गत सुरक्षा असो किंवा राष्ट्रीय हिताचे प्रश्न असोत, त्यांनी नेहमी राष्ट्रहिताला प्राधान्य दिलेलं दिसून आलं. त्यांच्या शांत, संयमी आणि ठाम निर्णय क्षमतेमुळे ते देशातील सुरक्षा व्यवस्थेतील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व ठरले आहेत. गेल्या 12 वर्षात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयांवरती सरकारला मार्गदर्शन केलं आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचं आधुनिकीकरण असो, दहशतवाद विरोधातील धोरणे असोत, सीमावर्ती सुरक्षेतील समन्वय आणि विविध सुरक्षा संस्थांमधील समन्वय यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका बजावल्याचं व्यापकपणे मानलं जातं. त्यांच्या नेतृत्वाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शांत आणि ठाम निर्णय, दूरदृष्टी, राष्ट्रीय हिताला सर्वोच्च हित त्यांनी समजलं गेलं. संकटात जलद निर्णय क्षमता, सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यामध्ये ते सातत्याने यशस्वी ठरलेत. अजित डोभाल यांचे व्यक्तिमत्व हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवा म्हणजे केवळ सैन्यात जाणं नव्हे, तर आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि राष्ट्रहित जपत काम करणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो. हे खरं तर पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवणारं व्यक्तिमत्व आहे असं म्हटलं तर हरकत नाही. अनेक पुरस्कार व्यक्तीला मोठे करतात, पण काही वेळेला व्यक्तीच्या कार्यामुळं पुरस्कारालासुद्धा अधिक प्रतिष्ठा मिळते. तसंच झालं आहे. अनेक नागरिकांच्या दृष्टीनं श्री अजित डोभाल यांच्या कार्यामुळं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची उंची खूपच वाढली. देशाची सुरक्षा केवळ सीमांतर लढणाऱ्या जवानांचीच असते का? तर हो, असतेच, पण त्यामागे अनेक अधिकारी, गुप्तचर संस्था आणि रणनीतिकार रात्रंदिवस काम करत असतात. अजित डोभाल हे अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांना प्राप्त झालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन राष्ट्रसेवेचा सन्मान मानला गेला. माननीय श्री अजित डोभाल साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी राजकीय रणभूमी या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा.